श्री स्वामी समर्थ. तर गुरुचरित्र पारायण आता सप्ताह चालू होत आहे. अगदी आजपासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकता. काही प्रॉब्लेम नसतील तर अगदी आजपासून, म्हणजे आज 9 तारीख आहे आणि बरोबर 7व्या दिवशी सांगता येत आहे. त्यामुळे खूप कमी नियम किंवा अटी मी आज ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. मनात इच्छा तर असते, पण गुरुचरित्र पारायण करायला जमत नसतं. कारण काही लोक अटींना घाबरतात, नियमांना घाबरतात. तर खूप सोपी पद्धत आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी मी ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर गुरुचरित्र पारायण कसं करायचं, तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला आजपासून जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही आता व्हिडिओ मी खरं तर काल शूट करायला पाहिजे होता, पण थोडंसं चुकलं माझ्याकडून. पण ठीक आहे, अजून काही दिवस गेलेला नाही. तुम्ही कधीही 4 नंतर सुद्धा पूजा मांडू शकता. तर कसं करायचं तर ते सांगते. आपल्याला उपवास वगैरे काही पकडायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बरेच लोक उपवास पण धरतात आणि संध्याकाळी सोडतात. तर उपवास का धरायचा नाही? कारण ॲसिडिटी होते, पित्ताचा त्रास जबरदस्त होतो आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे पित्ताचा त्रास हा जास्त होत असतो. त्यामुळे उपवास वगैरे काही धरू नका. फक्त खाण्याचे नियम पहिल्यांदा सांगते. तर उपवास धरायचा नाही, त्यामुळे आपण सगळं खाऊ शकतो. फक्त कांदा आणि लसूण ह्या 2 गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत आपल्या जेवणामध्ये. ह्या 2 गोष्टी वापरायच्या नाहीत. बिना कांद्याचं आणि बिना लसणाची भाजी आपल्याला बनवायची आहे आणि सगळं तुम्ही खाऊ शकता. आणि दुसरं म्हणजे आपल्याला बाहेरचं कोणाचंही काही खायचं नाही. म्हणजे पार्सल आणलं हॉटेलमधलं किंवा पर आणलं जे दुसऱ्यांच्या घरात बनलेलं असतं किंवा कोणी काही बनवून आपल्याला दिलं तर ते सुद्धा खायचं नाही. कारण त्याच्यातून फार मोठा दोष, खूप मोठा दोष हा आपल्याला अन्नामार्फत लागतो. त्यामुळे आपण कितीही सेवा केली, कितीही मनापासून केलं, पण हा दोष जर आपल्या पोटातून गेला, ह्या अन्नामार्फत जर आपल्या पोटात हा दोष जर गेला तर काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे परान्न हे आपल्याला टाळायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणाच्या अंत्यविधीला ह्या सप्ताह काळामध्ये कोणाच्याही अंत्यविधीला जाऊ नका. किंवा कोणाचं जर काही झालं असेल मयत वगैरे, किंवा कुठलेही कार्यक्रम असतात, दशक्रिया वगैरे, ह्या विधींना जाऊ नका. जेवढं राहता येईल तेवढं तुम्हाला पवित्र राहायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खोटं बोलायचं नाही. कुठलंही आपल्याकडनं पाप झालं नाही पाहिजे ही काळजी घ्यायची. कोणालाही वाईट बोलायचं नाही. जेवढं पवित्र राहता येईल तेवढं पवित्र राहायचंय. आपलं अंतकरण मेन शुद्ध ठेवायचं आहे. मनामध्ये सतत नामस्मरण चालू ठेवायचं आहे. दिवसभर काम करताना सुद्धा नामस्मरण चालू ठेवायचं आहे. आता तुम्ही कोणतं पारायण करणार आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा स्वामीचरित्र सारामृत या सुद्धा ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. कुठलंही पारायण करू शकता. तर स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं जर पारायण करायचं असेल तर त्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि गुरुचरित्र ग्रंथाचं जर पारायण करायचं असेल तर त्या ग्रंथामध्ये 53 किंवा 54 असं 2 वेगवेगळे ग्रंथ मिळतात. तर काही ग्रंथामध्ये 53 अध्याय असतात तर काही ग्रंथामध्ये 54 अध्याय असतात. तर ठीक आहे, कुठलंही पारायण करू शकता. पण एकदम आपल्याला जर स्वामींचं पारायण केलं तर 21 अध्याय एका बैठकीत आपल्याला एका दिवशी पठण करायचं आहे. आणि गुरुचरित्र जर पारायण केलं तर त्यामध्ये ठराविक दिलेलं आहे किती अध्याय पठण करायचे आहे. एका दिवशी तुम्हाला 53 किंवा 54 अध्याय पठण करायचे नाहीत. त्यामध्ये दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये किती तुम्हाला रोज पठण करायचे आहे. तर हे झालं. आता दुसरी गोष्ट, मांडणी कशी करायची. तर आपल्याला मांडणी कशी करायची, चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पारायण चालू करायचं आहे, म्हणजे तुम्ही घरात कसं करायचं ते सांगते. तर तुम्ही मंदिरात, केंद्रात, जिथे कुठे तुमच्या मठामध्ये पारायण चालू असेल तिथे तुम्ही करू शकता. पण अगदी घरात सुद्धा तुम्ही करू शकता. तर कसं करायचं घरामध्ये ते सांगते. तुम्हाला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि अशा जागेवर ठेवायचं आहे की जिथे आपल्याला उचलण्याची वेळ आली नाही पाहिजे किंवा बाहेरचं कुणी आलं तर त्याच्यावर सावली पडली नाही पाहिजे. अशा ठिकाणी आपल्याला ती पूजा मांडायची आहे. 7 दिवस ती पूजा हलवायची नाही. त्यामुळे ती जागा एकदम पवित्र असायला पाहिजे. पवित्र करून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. गोमूत्र वगैरे शिंपडा, नसेल तर गुलाबजल सुद्धा शिंपडू शकता. तर चौरंग ठेवायचा, त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे
त्याच्यावरती दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर अतिउत्तम मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर ग्रंथ ठेवायचा आहे. गणपतीची स्थापना करायची आहे. सर्वप्रथम गणपतीची स्थापना हळदी कुंकू अक्षदा ठेवून त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपती नसेल तर सुपारीची तुम्ही पूजा ठेवू शकता. आता सगळ्यांच्याच घरात गणपती हे असतोच, मूर्ती असतेच, त्यामुळे गणपतीची स्थापना करायची आहे. ग्रंथ ठेवायचा, त्यानंतर जपमाळ ठेवायची आहे आणि प्रसादासाठी काहीतरी गोड ठेवायचं आहे. खडीसाखर ठेवा, फळं ठेवा, तर खडीसाखर ही नक्की ठेवा आणि त्याच्याचबरोबर संत्री, पिवळं जे काही तुम्हाला ऑरेंज किंवा पिवळं जे काही ठेवता येईल ते ठेवा. संत्री ठेवा, केळी ठेवा, जे काही असेल ते ठेवा. त्यानंतर प्रत्येकावरती तुळशीपत्र हे ठेवायचं आहे. पाणी थोडंसं पेल्यामध्ये ठेवायचे, त्याच्यामध्ये सुद्धा तुळशीचं पान ठेवायचं आहे. पानाचा देठ हा देवाकडे करायचा आहे. त्यानंतर फुले वगैरे जे काय असेल ते सागर संगीत तुम्ही ते जितकं कराल तितकं ते तुम्हालाच प्रसन्न वाटणार आहे. छान अशी रांगोळी काढायची आहे. इतकी साधी सोपी पूजा आहे, काही सुद्धा अवघड नाही. आणि खूप काही लोक सांगतात हे अटी आहेत, हे नियम आहेत, तर एवढं काही अटी वगैरे नियम घाबरायची गरज नाही, काही अवघड नाही. आणि आपली जर इच्छा पूर्ण होत असेल तर ह्या अटी पाळायला काय हरकत आहे. आणि दुसरं म्हणजे आता पूजा मांडणी झाली तर कधी पठण करायचं आहे, कधी वाचन करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ह्याचं वाचन करू शकता, म्हणजे पारायणाला बसू शकता. तर पहाटे 3 वाजता आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन आपल्याला 3 ते 4, 4:30 पर्यंत हे सगळं आपल्याला पठण करायचं आहे, म्हणजे वाचन करायचं आहे. त्यानंतर आरती करायची. दिवसभर जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता, उपवास धरू नका. फक्त कांदा लसूण वर्ज करा, बाहेरचं खाऊ नका. साधं सोपं आहे. 7 दिवस हे चालू ठेवा. दिवसभर मनामध्ये दत्त महाराजांचं नामस्मरण करा किंवा स्वामींचं नामस्मरण करा. त्यानंतर 7व्या दिवशी सांगता करायची आहे. आणि एक सांगायचं राहिलं, जेव्हा आपण पहिल्या दिवशी वाचन करायला सुरुवात करणार आहे, म्हणजे पूजा मांडणी झाली की लगेच आपल्याला संकल्प सोडायचा आहे. ज्या कामासाठी तुम्ही हे पारायण करत आहात ते बोलायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे. त्यानंतर पठण करायचं आहे. हे 7 दिवस झाले की 7व्या दिवशी सांगता करायची आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यासोबत घेवड्याच्या शेंगाची भाजी करायची आहे. त्यानंतर 2 पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर ते कसं दाखवायचं, एक ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा, एक आपल्याला दत्त महाराजांना दाखवायचा, दुसरा गाईला दाखवायचा. आणि हे झालं की त्यानंतर आपल्याला एका जोडप्याला जेवायला घालायचं आहे. मंदिरात जाऊन यायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. एका जोडप्याला जेवू घातल्यानंतर त्यांचं जे काही वस्त्र असेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता. स्त्रीची ओटी भरू शकता. आणि त्यानंतर झालं, खूप सोपं आहे. त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. इतकी साधं सोपं आहे हे पारायण. तुम्ही नक्की करा. आणि जी काही तुमची इच्छा असेल तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज तुमची इच्छा पूर्ण करेल, ही सुद्धा मी प्रार्थना करते. आणि कसं आहे, आता प्रपंच संसारिक माणसं आपण आहोत, त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम हे चालू असतातच. कोणच ह्या जगामध्ये सुखी नाही. प्रत्येकाला कुठले ना कुठले प्रॉब्लेम हे असतातच. कोणाला आर्थिक अडचणी असतात, कुणाला मुलांना नोकऱ्या लागत नाही, कुणाच्या मुलांची लग्न ठरत नाही. बऱ्याच अडचणी असतात, फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि आपल्याला असं वाटतं की हा समोरचा किती सुखी आहे, पण असं काहीच नसतं. प्रत्येकजण हा प्रॉब्लेममधून जात असतो. त्यामुळे ह्या प्रॉब्लेममधून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल किंवा सोल्युशन पाहिजे असेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे. दत्त महाराजांचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. मन मोकळ्यापणाने करा, मनापासून करा. आणि देवाला हाक मारली की देव हा नक्की येतो, प्रत्येकासाठी येतो. फक्त अंतःकरणापासून एकदा हाक मारून बघा आणि जी सेवा करताय तेवढी सेवा करा. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.